खरातला आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। व्हीसीद्वारे कोर्टासमोर त्याला हजर केलं जाईल। लैंगिक शोषणाच्या चौथ्या गुन्ह्यामधील पोलीस कोठडी त्याची आज संपणार आहे। नव्या गुन्ह्यांच्या ताब्यासाठी अर्ज दाखल होणार आहे। एसआयटी कडून पुढील चौकशीसाठी मागणी होणार आहे। उद्या पुन्हा एकदा पोलीस रिमांडवर सुनावणी होण्याची शक्यता आहे। तपासासाठी अधिक दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा मागितली जाणार आहे। तर कोर्टाच्या निर्णयावर पुढील कारवाईचे चित्र स्पष्ट होणार आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, लैंगिक शोषणाच्या चौथ्या गुन्ह्यातली पोलीस कोठडी आज संपेल, मात्र आता नव्या गुन्ह्यासाठी पुन्हा एकदा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल केले जातील। अशोक खरातच्या प्रकरणाला आज 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आजच्या दिवशी त्याची पुन्हा 5व्या गुन्ह्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाईल। एका बाजूला चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याला न्यायालयीन कोठडी जाहीर होईल आणि 5व्या गुन्ह्यामध्ये एसआयटी त्याचा पीसी वाढवून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। एकूणच जो तपास आहे तो तपास आता अंतिम टप्प्यावर आहे। मात्र त्यामध्येच काल शेळके यांचा मृत्यू झाल्यामुळे तपासामध्ये काही अडचणी आर्थिक बाबींमध्ये येऊ शकतात। मात्र जी ईडीची चौकशी आहे तिला यामध्ये जास्त अडचणी येणार आहेत। एका बाजूला 5व्या गुन्ह्यात जे काही लैंगिक शोषणाचा प्रकरण झाला होता, ज्या महिलांनी तक्रार केली होती, त्याच प्रकरणामध्ये आज पुन्हा त्याला हजर केलं जाईल आणि पुन्हा त्याची पीसी मागून या प्रकरणातली सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाईल। एसआयटीची जी काही मुदत होती ती केवळ 60 दिवसांची होती आणि 60 दिवसांच्या आत तो सगळा अहवाल त्यांना सादर करायचा आहे। त्यामुळे आता 40 दिवसापर्यंतच ही चौकशी होऊ शकते आणि नंतर अहवाल तयार करण्याची प्रक्रिया होईल आणि त्यामुळे केवळ 10 ते 15 दिवसामध्ये आता सगळ्या केसेस संपवण्याचं आव्हान जे आहे ते एसआयटी समोर आहे। योगेश, तुम्ही सांगितलं की 10 ते 15 दिवसांमध्ये हा संपूर्ण चौकशी संपवण्याचं त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे। मात्र जर चौकशी पूर्ण झाली नाही तर त्यांच्याकडे आणखी कुठली प्रक्रिया असेल की जेणेकरून त्यांना अधिकाधिक आणखी त्याची चौकशी करता येईल, त्यासाठी ताबा मिळू शकतो? अजून एकूण जर आपण गुन्हे बघितले तर त्याच्यावर 8 ते 9 गुन्हे जे आहे ते एसआयटी मध्ये दाखल झालेले आहेत आणि एसआयटीच्या प्रकरणात फक्त लैंगिक शोषणाशी संबंधित सर्व गुन्हे जे आहेत, महिलांशी संबंधित, ते गुन्हे फक्त एसआयटी हँडल करत आहे। त्यामुळे आता पुन्हा नवीन प्रकरणांमध्ये त्याची पीसी मागितली जाईल आणि प्रत्येक याच्यामध्ये न्यायालयीन कोठडी देताना हक्क अबाधित राखला जावा अशी मागणी ही एसआयटी सातत्याने करते, म्हणजे जेणेकरून पुन्हा पोलीस कोठडीची आवश्यकता असल्यास ती मिळेल। आपण जर बघितलं तर एखाद्या आरोपीला न्यायालयीन कोठडी देताना ती 14 दिवसाची दिली जाते। मात्र मागच्या वेळेस न्यायाधीशांनी ती न्यायालयीन कोठडी केवळ 7च दिवस दिली होती, जेणेकरून 5 दिवसाचा हक्क त्यांचा अबाधित राहावा आणि त्या पद्धतीनं आपला हक्क राखून पोलीस कोठडीची मागणी ही करताना एसआयटी दिसते। त्यामुळे कधीही पोलीस पुन्हा खरातला ताब्यात घेऊ शकतात आणि त्याची चौकशी करू शकतात। निश्चित योगेशजी, आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। खराच्या अटकेला महिना झालेला आहे। गुन्ह्यांचा आकडा वाढलेला आहे। नाशिक ते अहिल्यानगरपर्यंत 16 गुन्हे नोंदलेले आहेत। 17 मार्चला अटक झाली आहे। तपास सध्या वेगात सुरू आहे। 9 गुन्हे, त्याचबरोबर 58 क्लिप्स आणि 130 खात्यांचा तपास केला जातोय। महिलांचं शोषण, कोट्यवधी फसवणुकीचे आरोप हे या अशोक खरातवर आहेत। रिमोट नाग, त्याचबरोबर कस्तुरी वापरून फसवणूक केल्याचं सुद्धा उघड झालंय। ईडी आणि एसआयटी कडून मालमत्तेचा शोध सुरू आहे। 500 कोटींच्या साम्राज्याचा पर्दाफाश होणार आहे। तर योगेश सर, आपण मगाशीच उल्लेख केलेला आहे या संपूर्ण संदर्भात अशोक खरातचे जे काळे कारनामे हे सातत्यानं उघड झालेले आहेत आणि त्या संदर्भातला तपास सुद्धा आता वेगानं सुरू आहे। अनेक महत्त्वाच्या बाबी या संदर्भात समोर आलेल्या आहेत। मात्र आणखी असे कोणते सबळ पुरावे आहेत जे समोर आणून त्याची शिक्षा आहे ती त्याला लवकरात लवकर मिळावी, ठोस शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील? खरं म्हणजे आता जी काही सगळे पुरावे तयार करण्याचं काम चालू आहे ते वेगवेगळ्या अँगलने सुरू आहे। त्याच्यामध्ये फक्त लैंगिक शोषणच नाही तर फसवणूक, बंधुगिरी, अंधश्रद्धा, त्याचबरोबर काही त्याशी संबंधित म्हणजे महिलांना फसवल्याचे फसवणुकीचे गुन्हे, अशा संपूर्ण प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे। त्याचे वेगवेगळ्या कलमानुसार याची चौकशीचे पुरावे हे जमा केले जात आहेत। आपण जर बघितलं तर एसआयटी हे सगळ्याचं सगळं प्रकरण ज्यावेळेस दाखल करेल आणि चार्जशीट दाखल होईल त्याच्यानंतर फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टामध्ये विनंती केली जाऊ शकते की हा सगळा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्यात यावा, जेणेकरून लवकरात लवकर त्याला शिक्षा होईल। मात्र जे काही गुन्हे त्यामध्ये दिसत आहेत किंवा जे काही कलम लावलेली आहेत त्यामध्ये 7 ते 10 वर्षापर्यंतची शिक्षा
त्याला यामध्ये होऊ शकते. तोपर्यंत खटला चालेल तोपर्यंत त्यातला बराचसा काळ गेलेला असेल आणि जी काही उर्वरित शिक्षेचा कालावधी असेल तो त्याला भोगावा लागेल. मात्र आपण जर बघितलं तर अजून 10 ते 12 वर्ष तरी किमान अशोक खरात कारागृहात राहील अशी परिस्थिती आहे. त्याला जामीन मिळण्याची सुतराम शक्यता सध्या तरी दिसत नाहीये. मात्र खटल्यामध्ये युक्तिवाद आणि त्याचे वकील काय बोलतात, कशा पद्धतीने ते युक्तिवाद करतात त्यावर सगळा प्रश्न असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात किमान काही वर्ष तरी कोठडीत राहण्याची शक्यता नक्कीच आहे. धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.